नमस्कार, नमस्कार, नमस्कार. नमस्कार. आनंदवारीच्या कट्ट्यावर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आनंदवारी म्हणजे काय? तर 1 जानेवारी 2020 रोजी पंढरपूरच्या वारीची सफर घडवणारं एक छोटंसं नाटक आम्ही टॅगमध्ये सादर केलं होतं. त्यातूनच तयार झालेला हा आमचा ग्रुप. या आनंदवारीत जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेता यावं, यासाठी आपण हा मुलाखतीचा नवीन उपक्रम सुरू केला होता. तर आज आपल्यासोबत आहेत काव्यगंध आयोजित काव्य वाचन स्पर्धेचे विजेते राजश्री भिसे, माधुरी घारपुरे, सुहास काळेजी आणि यशश्री दाभोळकर. तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण वेळात वेळ काढून आनंदवारी कट्ट्यावर आलात, याचा आम्हाला खूपच आनंद आहे. आम्हाला पण. आता तुमच्याशी संवाद साधण्यासाठी येत आहे आनंदवारीचीच एक वारकरी समीक्षा साळुंके. समीक्षा, स्टार्ट. येस, थँक्यू सो मच आई. नमस्कार, मी समीक्षा साळुंके आणि आज आपण गप्पा मारणार आहोत आपल्या काव्यगंध आयोजित काव्य वाचन स्पर्धेच्या विजेत्यांशी. आता विजेती म्हटलं की संघर्ष आलाच. एखाद्या स्पर्धेत भाग घेऊन विजेतेपद मिळवणं हे सगळ्यांनाच साधतं असं काही नाही. पण जसं साहिर लुधियानवी जी आपल्या एका शेर मध्ये म्हणतात, 1000 बर्क गिरे लाख आंधिया उठे, 1000 बर्क गिरे लाख आंधिया उठे, वो फूल खिल के रहेंगे जो खिलने वाले हैं. तसेच आजचे आपले पाहुणे जे फुलांसारखे छान सुंदर सगळे दिसत आहेत आणि त्यांनी या स्पर्धेत आपला ठसा उमटवला आणि विजेते ठरले. राजश्रीताई भिसे, माधुरीताई घारपुरे, सुहासदादा काळे आणि आपली यशश्री दाभोळकर. आपल्या सर्वांचं आनंदवारीच्या कट्ट्यावर मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण यांची जरा औपचारिक ओळख करून घेऊया. तर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या आपल्या राजश्रीताई भिसे. व्यवसायाने राजश्रीताई ही एक मानसोपचार तज्ञ आहे. म्हणजे खरं तर म्हणतात, दिल के जख्म सदियों तक ताजा रहते हैं, वक्त वक्त के पास भी हर मर्ज का इलाज नहीं होता. पण आमच्या राजश्रीताईकडे म्हणजे त्या दिलाचा इलाज पण तुम्ही करून घेऊ शकता एकंदरीत. तर अशी ही आपली राजश्रीताई. तिच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची विशारद सुद्धा आहे. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनही ती फ्रीलान्स कामं करते. ऑल इंडिया रेडिओ मुंबई इथल्या मराठी नाटक विभागात ती आर्टिस्ट आहे. मानसशास्त्रीयच नव्हे तर काही सामाजिक विषयांवरही ती लेखन करते आणि शिवाय वाचन, गायन, निवेदन, अभिनय, फोटोग्राफी, दिग्दर्शन हे सुद्धा आवडीने करते. नुकतंच तिने एका एकांकिका आणि डॉक्युड्रामा दिग्दर्शनाचा प्रयत्न केलाय. तर राजश्री ताई, आम्हाला नक्कीच याचं अंतिम स्वरूप पाहायला आवडेल. स्वागत आहे तुझं. यानंतर आहे आपली लाडकी माधुरीताई घारपुरे. मुंबई विद्यापीठातून MSc BEd करून ती शिक्षण व्यवसायात आली. पण साधी सुधी शिक्षिका झाली तर ती माधुरीताई कसली. तिने आपल्या कामगिरीच्या जोरावर आदर्श शिक्षिका पुरस्कार आणि शिवाय शिक्षण विभागासाठी महिलांना देण्यात येणारा ठाणे वैभवी पुरस्कार सुद्धा मिळवलाय. सायंटिफिक इन्स्टिट्यूशन या संस्थेची ती संस्थापिका आहे. 1998 साली हसत खेळत विज्ञान हे ब्रीदवाक्य घेऊन मुलांसाठी तिने शिबिर सुरू केलं आणि मला वाटतं ठाण्यात असं काहीतरी सुरू करणारी ती पहिलीच व्यक्ती असेल. तर तिला ह्याच्याशिवाय मराठी साहित्याची, वाचन लेखनाची आवड तर आहेच. याशिवाय तिने अभिनयातही हात आजमावलाय. राज्यस्तरीय संस्कृत एकांकिकेसाठी अभिनयाचे पारितोषिक सुद्धा तिने मिळवलेलं आहे. बाकी मुलं आणि फुलं हे तिचे वीक पॉइंट्स असं ती म्हणते. त्या दोघांनाही घडवण्यात ती प्रचंड बिझी असते. स्वागत आहे माधुरीताई तुझं. पुढचे आपले पाहुणे म्हणजे सुहासदादा काळे. हे असंच एक अफलातून व्यक्तिमत्व. अर्थार्जनासाठी गोदरेज, मारिको अशा कंपन्यांतून कामं केली असली तरी लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात भरपूर कामं त्यांनी केली आहेत. 35-13-90 या सस्पेन्स नाटकात त्यांनी एक उत्कृष्ट बाल कलाकार म्हणून स्पेशल प्राइज पटकावलं होतं. त्यातूनच रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचे 236 प्रयोग त्यांना करायला मिळाले. रॉबिनहुड आणि गेल्याच वर्षी माझी माय सरस्वती यातूनही त्यांनी काम केलंय. दूरदर्शनवर 2-3 मराठी मालिकांमधून कामं केली आणि विशेष म्हणजे माझी सगळ्यात आवडती पर्सनली पल्लवी जोशीची आरोहण ही जी मालिका आहे यातही त्यांनी एक छोटासा रोल केलाय. ते पाहण्यासाठी मी आता ती पुन्हा सिरियल पाहणार आहे.
तर शिवाय आपले सुहासदादा हे अमिताभ बच्चनचे ब्लड ब्रदर आहेत असं म्हणायला हरकत नाही. बच्चनजींना जेव्हा अपघात झालेला होता तेव्हा त्यांनी रक्तदान केलं होतं त्यांना आणि ते सुपरस्टार आज आपल्या सोबत आहेत. तर म्हणजे पिया का घर या सिनेमात जया बच्चन सुहासदादांच्या वहिनी होत्या आणि आता काही अंशी सुहासदादा खरोखरच जयाजींचे दीर आहेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तर बाकी त्यांना संगीत, फोटोग्राफी आणि ड्रायव्हिंगचीही खूप आवड आहे. आणि एवढी कामं करूनही ते स्वतःला जॅक ऑफ ऑल, मास्टर ऑफ नन, नॉट इव्हन ऑफ माय वाईफ असं म्हणतात. यातूनच त्यांचा आपल्याला साधा आणि मिश्किल स्वभाव दिसून येतो. त्यांचे पिता म्हणजे माझे अतिशय आवडते लेखक वपू काळे यांच्याकडून त्यांनी बेसिकली हा जिंदगीचा फलसफा पुढे चालवलाय असं आपल्याला म्हणता येईल. तर सुहासदादा आपलं सुद्धा खूप खूप स्वागत. आणि आता खऱ्या अर्थाने लास्ट बट नॉट द लिस्ट जिला म्हणता येईल अशी आपली यशश्री दाभोलकर. यशश्री, तुझं चेहरा आम्हाला दिसत नाहीये ये स्क्रीनवर. ती सध्या एके जोशी शाळेमध्ये 8वीत शिकतेय. तिने आपल्या या लहानशा जीवन काळात काय काय अचीव्ह केलंय ते आता ऐकाच तुम्ही. म्हणजे शाळेत ऑलराऊंडर ऑफ द इयर, बेस्ट मॉनिटर, बेस्ट गर्ल हे पुरस्कार तिने मिळवलेत. 5वीत असताना महाराष्ट्र स्कूल स्कॉलरशिप मिळवली आहे. स्त्री कल्याण संघटना संस्कृती कला दर्पणच्या वक्तृत्व स्पर्धेत सलग 4 वर्ष प्रथम पारितोषिक मिळवले. युनिफाईड इंग्लिश ऑलिम्पियाड मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे. गेली 3 वर्ष ती शास्त्रीय संगीत शिकतेय. वेद ऍक्टिंग अकॅडमीत 4 वर्ष अभिनय शिकतेय. त्यांच्या बाल रंगोत्सवातील एका नाटकात असिस्टंट डायरेक्टर म्हणून सुद्धा तिने काम केलंय. ओरिसामध्ये झालेल्या नॅशनल डान्स ड्रामा फेस्टिवल मध्ये मोनो ऍक्टिंग साठी तिने बक्षीस पटकावलंय. 8 वर्ष कथ्थक नृत्य शिकतेय. आकाशवाणीमध्ये चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम करते. बाल राज्यनाट्य स्पर्धेतही तिचा सहभाग असतो. याशिवाय एका शैक्षणिक ऍप साठी व्हॉइस ओव्हर सुद्धा ती करते. बापरे बाप, म्हणजे यशस्वी सलाम आहे हा तुला. हे आपल्या नावाला एवढं सिरियसली नसतं घ्यायचं ग. यशस्वी म्हणजे तू म्हणजे शिखरावर जाऊन पोहोचली. तर असे आजचे पाहुणे धमाल अफलातून लोक आणि मी बिचारी समीक्षा आज यांच्याशी संवाद साधणार आहे. बघूया आपल्याला जमतंय का. तर आपण पटकन चालू करूया. माझा पहिला प्रश्न थोडासा चॅलेंजिंग असू शकतो. कदाचित तुम्हाला किती चॅलेंजिंग आहे मला नाही माहिती, पण मी जी तुमची आता ओळख करून दिली तिला आपण थोडं औपचारिक असंच म्हणता येईल. आता तुम्ही स्वतः तुमचा परिचय जर करून द्यायचा झाला तर थोडक्या शब्दात, अगदी 5 शब्दात किंवा एखाद्या 4 ओळीत किंवा शेअर मध्ये वगैरे पण चालेल ना, तर तसा करून देऊ शकताल का? राजश्री ताई तू पहिले बोल. मला शेर किंवा चारोळी नाही, पण मला हे गाणं अतिशय खूप रिलेटेबल वाटतं माझ्यासाठी. वा. ते मला आता मी फक्त ओळी गाऊन दाखवल्या तर चालेल का? कारण मी ते Yes. म्हणायचा प्रयत्न केला पण मला ते गाण्याची वेलकम, ऑलवेज वेलकम. ओके. माझे जीवन गाणे गाणे, व्यथा सो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा ना दिसू दे, जातच पुढे मज जाणे, माझे जीवन गाणे. क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त यार. हो राजश्री ताई, दादा मला माझे जेवण गाणे ऐकू आले. ती वेळ जेवणाची. वा वा वा. माधुरी ताई तू नेक्स्ट. मी असं तिच्यासारखं काही गाणं बिणं नाही सांगणार. मी आपलं सरळ साधे सोपा पर्याय निवडते. मी थोडक्यात सांगा म्हणून. अशी मी तशीही मीच, भोळी खुळी अत्यंत हळवी, मैत्र जोडते जपते आणि एकदा आपलं म्हणलं तर मी भरभरून प्रेम करते. खूप रसिक आहे मी, त्यामुळे कलासक्त आहे. मी असं म्हणणार नाही की मी खूप मोठी कलाकार आहे वगैरे, पण मी रसिक आहे आणि मनापासून दाद देते. मी प्रोत्साहन देते, कारण की मी शिक्षिका असल्यामुळे असेल की सुप्त गुण ओळखते मी आणि त्यांना प्रोत्साहन देते. आणि
परफेक्शनिस्ट आहे मी. म्हणजे हा म्हटलं तर गुण आहे, म्हटलं तर हे होईल, कारण की मी असं तडजोड नाही करू शकत. मग मला किती कष्ट पडले, किती मेहनत करायला लागली, तरी मी ती रात्री जागरण वगैरे करून, एकच मिनिट हं. रात्री जागरण वगैरे पण करीन, पण मी ते काम पूर्ण करीन. म्हणजे मी जिद्दी पण आहे. अजून काय सांगू? वा, वा. नाही खरं मस्त मस्त छान. ती आहेस ते आम्हाला माहितीच आहे, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं होतं हे सगळं, कारण स्वतःला स्वतः ओळखणं हे खूप महत्वाचं आहे. ओके, सुहास दादा तुम्ही जा नेक्स्ट. ऐकू येत आहे? येस. काळे कुलोत्पन्न सुहास असे नाम निधान, वाडवडिलांचा असतो मज सार्थ अभिमान. वा. अभिनय, चित्रकला, लेखन, गायन, वादन मिळे वारसा, कविताही होतात अधून मधून. ओ वा 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 वा, मस्त मस्त. हे म्हणजे शीघ्र काव्य तयार झालेलं दिसतंय एकंदरीत अभ्यासावरून. वा वा, मस्त. यशश्री. हाय, माझा आवाज येतोय? येस. हो. हाय, मी यशस्वी वृंदा कौस्तुभ दाभोळकर. मी आता 8वीत शिकते. एकादशी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मी शिकते आणि मला नाटक, अभिनय आणि अभ्यास करायला खूप आवडतो. थँक्यू. तू स्वतःला मला सांग ना, कसं डिस्क्राईब करशील 5 शब्दांमध्ये? इंग्लिश वापरलेस तरी चालतील. क्रेझी हम्म. बट इमोशनल ओके. आणि तेवढीच म्हणजे मॅच्युअर वा वा, आणि क्रिएटिव्ह. क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त. म्हणजे खरंय, आता हे थोडंसं मी असंच सांगितलेलं की स्वतःबद्दल सांगा, तर तारीफ अपने आप की करना फिजूल है, तारीफ अपने आप की करना फिजूल है, खुशबू खुद बता देती है कौन सा फूल है, असं गुलजारजी वा. म्हणतात. त्यातनं म्हणजे तुमची कीर्ती ऑलरेडी सगळीकडे पसरलेली आहे, तुमच्या कीर्तीचा सुगंध. पण तुमच्याकडून ते ऐकायला आणखी जरा छान वाटलं, आम्हाला मजा आली. त्यातलं मला तर फुल मराठी होतं, त्यातलं मला फुल मराठी होतं का इंग्लिश होतं तेव्हा कळलं नाही. नाही, गुलजारजींचं म्हणजे हिंदी, त्यात इंग्लिश येणं शक्य नाही. मुळीच नाही. फुल असणं, आणि ते पण एक वेगळंच मजा असते. फुल असणं, इंग्लिश मधलं फुल असणं पण वेगळीच गोष्ट आहे. तसे फुल असल्याशिवाय क्रिएटिव्ह लोक बाहेर येत पण नाहीत. चलो, नेक्स्ट आपला प्रश्न आहे, काव्य वाचन स्पर्धेत सहभागी होण्याचं नक्की तुमचं कारण कुठलं? म्हणजे वाचन, अभिवाचन किंवा कवितांची आवड आहे? आणि माझा हा प्रश्न थोडा सिली वाटेल की कवितांचं असं वेड खरंच आहे का तुम्हाला? कारण म्हणजे असू शकतं असं की पहिल्यांदाच कोणीतरी ऐकलं आणि त्यांना भाग घ्यावं असं वाटलं, असंही असू शकतं. तर मला ते विचारायचं की म्हणजे स्पर्धेचा बद्दल ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर तुम्हाला नक्की काय मनात आलं आणि तुम्ही कुठल्या कारणाने यात भाग घेतला? तर पहिले मला वाटतं सुहास दादा तुम्ही आधी सांगा. ऍक्च्युली मी एवढा वेडा नाही काव्याचा. ओके. म्हणजे जे लोक कविता वाचनाला हटकून जातात, कवितेची पुस्तकच फक्त घरात असतात, असा इतका मी वेडा नाही. लहानपणी ऐकलेल्या कवितांपैकी शंकर वैद्यांच्या काही कविता ज्या रेकॉर्ड करायच्या आमच्याकडे, त्या ऐकून ऐकून इतक्या आवडायला लागल्या की ती पाठ झाली होती कविता. वा. दौत आणि लेखणी ही कविता ती सादर करण्याची एक संधी मिळाली म्हणून मी भाग घेतला. बाकी ओके. काही नाही. बाकी मला आवड आहे, पण खरंच वाचनात आल्या त्यातल्या काही आवडतात. कविता थोडीशी कळायला कठीण असते. बरोबर. सगळ्यांची कळते असं नाही. कविता हे थोडंसं कसं आहे माहितीये का, की थोडं वरच्या लेवलचं ते साहित्य आहे. ते सगळ्यांना कळतं बरोबर. असं नाही. बोलीभाषा मॅक्झिमम लोकांना कळते असं आपण धरून चालूया. ती पण कळते हम्म. असं नाही. पण कविता जर आणखीन सुपरलेटिव्ह याची असते, ती सर्वसामान्यांना पण कळत नाही. काही काही कविता 2-3दा वाचल्यानंतर कळतात. आता बरोबर. कवितांचीच गाणी होतात, त्यामुळे आम्ही माझा ओढा संगीताकडे जास्त असल्यामुळे गाणी सुरांमुळे लवकर पाठ होतात, सूर आवडले तर. आणि नंतर मग जरा कालांतराने त्याच्या काव्याकडे लक्ष जातं की अरे हा भाव हा आहे किंवा ह्याचा अर्थ हा पण हा. आहे. त्यामुळे तिथे लक्ष थोडं माझं उशिरा जातं. पण त्यामुळे कवितेची अशी पहिली आवड नाही, तो सेकंड थर्ड प्रेफरन्स आहे. पण ओके. ज्या घरात मनात घर करून बसतात त्या बसतात, बरोबर. बरोबर. म्हणून भाग घेतला. त्याच्यामुळेच मला वाटतं लहानपणी आपल्याला कविता या चालीवरच शिकवतात, कारण त्या तुम्हाला हो. लक्षात राहाव्यात. माधुरीताई तू सांग. माझ्या बाबतीत नेमकं यांच्यापेक्षा उलट आहे.
म्हणजे थोडंसं साम्य आहे आमच्यात. ओके. म्हणजे मलाही लहानपणापासून असं शालेय जीवनात वगैरे कविता कधी आवडली नव्हती. कारण कदाचित ते कवितेचं रसग्रहण करा हे जे असे ते प्रश्न असायचे ते इतकेसे डेंजरस वाटायचे मला आणि माझा ओढा विज्ञान आणि गणिताकडे असल्यामुळे ते मला संकट वाटायचं. मला असं अजूनही आश्चर्य वाटतं की कसं लोकांना इतक्या लहानपणीच्या कविता आठवतात. कारण मी अगदी परीक्षेपुरतं कवितेचा अभ्यास करायचे, एवढी नाही आहे. पण नंतर नंतर आता काही एक वर्ष मला कविता खूप आवडायला लागल्या. म्हणजे गाणी आवडायची आणि मला भावगीतं जास्त आवडायची. आणि मग नंतर अशा काही कविता वाचनात वगैरे आल्या की मग वाटलं की अरे खूप सुंदर आहे की हे प्रकार. म्हणजे पुस्तकं आपण गद्य पेक्षा मी म्हणजे गद्य वाचन करायचे पण पद्य एवढं मी बघितलं नव्हतं. मी आपली लांब असंच राहायची. पण मला खूप आवडायला लागलं आणि मी म्हटलं तसं मी खूप संवेदनशील असल्यामुळे मला आता उलटं झालंय, मला कविता जास्त आवडतात. पण अशा कविता ज्या अशा विद्रोही किंवा अशा खूप शब्दबंबाळ असतात त्या कविता मला फारशा नाही म्हणजे खरं असं नको सांगायला, प्रश्न असा नाहीये. पण मला आता नुकतीच मी प्रेमात पडलीये त्यामुळे मला कविता सगळ्या प्रकारची कविता आवडतीये. वा. आणि खूप आवडतायत कविता. जी इथे भिडते ती कविता मला खूप आवडते. शाबास. मस्त. यशस्वी तू सांग, तुला का वाटलं स्पर्धेत भाग घ्यावासा? मला कविता आवडतात वाचायला आणि मला बालकविता आवडतात. मला मोठ्यांच्याही कविता वाचायला आवडतात. कधी कधी काहीच कळत नाही कवितांमधलं. मग आईकडे मग तो बॉम्ब बसतो की मला ह्याचं हे सांग, त्याचं ते सांग, त्याचं हे सांग. मग आई म्हणते अगं किती प्रश्न विचारशील, जरा वाच 10 वेळा आणि मग नाही कळलं तर मला विचार. तर तसंच झालं की कविता वाचायला आवडतात. मग ट्राय करून बघू म्हणून भाग घेतला. वा. आणि एक कविता बसते पण आपल्याला, कुठे पण आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो कधी. आज नाही तर उद्या झाला. तर वा तसं. वा. असा विचार करणारी तूच असशील बाबा. तुझ्या एवढं असताना आम्ही कधी असा विचारही केला नसेल. कधीतरी काय वापर होईल. मस्त मस्त. राजेश्री ताई तू सांग. मला ऍक्च्युली कविता फार आवडत नाही जेवढं गद्य आवडतं. पण गाण्यातून आवड निर्माण झाली की काही काही किती अर्थपूर्ण गाणी असतात की अरे कोणी लिहिलंय. त्याच्यामुळे तशी कवितांची आवड आणि मग व्हॉइस ओव्हरचा कोर्स केला तेव्हा मग काव्य वाचन अभिवाचन ह्याच्यात ना अधिक आवड सुरू झाली त्याची. त्यामुळे ते एक आहे. आणि काही काही खरंच भिडतात कविता आणि जसं आपलं वय वाढत जातं ना तसं आपण कविताच्या अर्थांकडे जास्ती येस. बघतो सजगतेने. त्याच्यामुळे मला वाटतं तिथेही आहे ते. अगदी बरोबर. त्यामुळे आणि स्पर्धेत ह्यामुळेच म्हणजे की आपण घेऊया, एक आहे संधी, बघूया, ट्राय करूया, सादर करायला तर मिळेल I असं think होतं. मस्त मस्त. म्हणजे ऍक्च्युली हीच मेंटॅलिटी असली पाहिजे स्पर्धेत भाग घेताना की करून बघूया. जे आपण नाही केलंय ते करून बघूया. वा. म्हणजे मस्तच. मला हे खरंच अगदी खरं आहे की मी पण आधी गाणी ऐकते, त्याच्या पहिले धूनच्या प्रेमात पडते आणि मग खूप वर्षांनी ऐकताना असं वाटतं आई शपथ काय मस्त लिरिक्स आहेत ह्याचे. असं कधीतरी शांतपणे ऐकताना लक्षात येतं. अगदी खरं आहे. तर आता स्पर्धेत भाग तर घेतला तुम्ही, पण मग त्याची तयारी काय काय आणि कशी कशी केली? म्हणजे कोणाचं मार्गदर्शन घेतलं का? किंवा कविता मेन म्हणजे तुमची तोंडपाठ होती का? कारण मला वाटतं ते जास्त इम्पॉर्टंट असतं काव्य वाचन करताना. तर तशी तोंडपाठ वगैरे केली होती का? काय तयारी केली ते मला कळू दे. माधुरी तू सांग पहिले. पहिल्याच याला आउट. माझी कविता पाठ नव्हती कारण असं पाठांतर वगैरे माझं काही एवढं असं हे नाहीये. आणि कवितेमध्ये भाग घ्यायचा ठरवलं पण मी म्हणजे अशी काही खूप वेगळी तयारी वगैरे नव्हती केली. त्याच सुमाराला आम्ही कविता म्हणजे एक दिवस कवितेचा आपल्याला आवडलेल्या कविता वाचन करायच्या असा वृंदानी जो उपक्रम सुरू केला त्याच्यात म्हणत होते, कारण मला आवडत होत्या मी म्हंटल तसं कविता. त्यामुळे खूप तयारी अशी केली नव्हती. ऐन वेळेलाच असं मी म्हंटल, म्हणजे मी विचार करत होते भाग घेऊ की नाही घेऊ. हिया केला मनाचा आणि घेतलं. आणि मग बऱ्याच कविता आवडत होत्या, त्याच्यात मला जरा त्रास झाला, ही घेऊ का ती घेऊ का ती घेऊ असं झालं थोडंसं. तर अशी खूप तयारी वेगळी नव्हती केली मी. ओके. यशस्वी तू सांग. मी पहिले म्हणजे खूप तयारी केली नव्हती, पण जेवढी केली होती तेवढी सिरियसली केली होती. ओ. म्हणजे असं आरशासमोर कारण बसून. आरशासमोर बसून केली आणि मग संकेताला आहे वेबीचा त्याला मी कविता पाठवली आणि मग त्यांनी सांगितलं की हे एवढे सेन्स कर ना, ठीक आहे. अरे वा. त्याच्यासाठी. आणि तू मग म्हणालीस तसं की कवितेचा उपयोग होता मला झालाय, कारण
आमच्या शाळेचं स्वातंत्र्य दिनाचं म्हणजे प्रजासत्ताक दिनाचा एक प्रोग्राम होता आणि त्याच्यामध्ये अनमोल वॉरियर्स ऑफ इंडिया असं होतं. तर मी हो. लेडी वॉरियर घेतला होता उषा देवी पासी. तर त्यांची एक कविता होती ती मी आधी कधीतरी वाचली होती, मला माहिती नव्हतं, पण तेव्हा वाचली तेव्हा तर मग त्यांच्याशी रिलेटेड होती. So असा ओके. हो. वा वा. यार मस्तच आहेस तू. मला आवडलीयस आज खरंच खूप जास्त. सुहास दादा सुहास दादा तुम्ही सांगा. ही तयारी फक्त कवितेकरता असं नाही तर ज्या सगळ्या कला आहेत हम्म. त्यांच्याकरता मी पूर्वजांना स्मरण करून तयारी केली होती, करत ओके. आलोय आणि बहुतेक यशस्वी ठरलोय. पूर्वज म्हणजे आपले माकड, कारण ते दुसऱ्याचं अनुकरण करतात आणि आपण सुद्धा अनुकरणच करतो. आपण अनुकरण करतो. त्यामुळे गाणं असेल तर मी गाण्याचं अनुकरण करतो आणि तसा गाण्याचा प्रयत्न करतो. कविता सुद्धा आता ही गेली 40 वर्ष जवळजवळ पाठ आहे माझी. त्यामुळे शंकर ओ. विद्यासमोर आहेत, शंकर विद्यासमोर आहेत असं आठवून त्यांच्याप्रमाणे थोडंसं बोलायचं हे म्हणजे अंगात मुरलंय. ते काही त्यासाठी काही तयारी करावी लागत नाही. ते आले ते फक्त वा ते वा वा. समजलं की आपल्या पूर्वजांकडनं आले की समोरचा कसा सांगतोय. आता वडिलांचं पण कथाकथन बघून करतोय तर ते तेव्हा ते समोर असतात की ते कसं करायचं हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असतं. त्यामुळे ह्या कवितेकरता तरी म्हणजे कुठल्याही ज्या कविता पाठ आणि कविता बेसिकली पाठ होती आणि आहे. फक्त हम्म. कविता वाचून दाखवणे, काव्य वाचन हे वाचन शब्द होता म्हणून मला ती लिहावी लागली. पण म्हटलं ओके. तिथे तिथे मार्क नको जायला. म्हणजे असं काय नाही की मला बक्षीस हवं होतं. पण वाचन म्हटलं बाबा आपण इमानदारीचे अजून मी लहान शाळेतला पोरगा असल्याप्रमाणे बाबा वाचतो. असं करून मी वाचली. पण कविता माझी पाठ होती आहे. वा. त्यामुळे पुढच्या वेळेस काव्य प्रकार सादर करा असं लिहिलं तर आम्ही पाठ आहे ती म्हणून दाखवू. वा वा. मस्त मस्त. माकडाच्या टोपीवाल्या आणि माकडाची गोष्ट आठवली मला आता बोलणं ऐकून. राजेश्री ताई तू सांग. मला बेसिकली एका ग्रुपवर आली होती माधुरी त्यांची कविता आणि ती प्रचंड आवडली. त्याच्यामुळे ही स्पर्धेसाठी सादर करायला आपण एक काय म्हणतो ना शॉर्टलिस्ट करतो त्याच्यामध्ये ही असं केलं होतं. तयारी म्हटलं तर 4-5 वेळा म्हणून बघितली मी आणि माझी एक सवय आहे की ऑडिओ रेकॉर्ड करायची आणि स्वतः ऐकायची की आपल्याला कसं वाटतंय. बरोबर. त्याच्यामुळे आपल्यालाही एक स्वतःचा फीडबॅक मिळतो. तो एवढंच बेसिक केलं बाकी काही नाही आणि दॅट वॉज इट. वा. नाही तुम्हाला म्हणजे खरंच निवेदन वगैरे करता म्हटल्यावर त्या गोष्टीची कितीशी गरज पडली असेल प्रॅक्टिसची माहिती नाही, पण आपण कुठल्याही स्पर्धेची तयारी करतोच थोडी का होईना. सराव पाहिजे. येस बरोबर. तर बरं तुम्ही स्वतः कविता लिहिता का? आणि जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर स्वरचित कविता का नाही वाचली हा माझा पुढचा प्रश्न आहे. आणि जर उत्तर नाही असेल तर कविता निवडली कशी हा माझा त्याच्या पुढचा प्रश्न आहे. तर सगळ्यात पहिले मला वाटतं कोण सांगेल? यशस्वी तू सांग. तू स्वतः कविता लिहितेस का? नाही अजून म्हणजे नाही लिहित मी कविता. मला कविता वाचायला आवडतात आणि मी ह्याची निवड अशी केली की आधी मी एक दिवस कवितेचा या प्रोग्राम मध्ये वाचली होती कविता आणि अरुण सांगवांची कविता वाचली होती लक्ष नावाची. ती मला खूप आवडली होती कारण तिचे खूप बोल्ड विचार होते आणि खूप छान हे म्हणजे फ्रेमिंग खूप छान होतं. त्याच्यामुळे मग मी ती कविता निवडली. वा. सुहास दादा तू सांग. मी कविता म्हणजे मला होतात मी करतो असं नाही की बाबा आता कविता करूया असं नाही. ते त्या मुवमेंटचं ते देणं असतं. मी काय फार मोठ्या कवीचे काही शब्द चोरत नाहीये. हे माझ्या बाबतीत खरोखर घडतं म्हणून प्रसंगानुरूप काय काही कविता घडल्या माझ्याकडनं की बाबा कोणाचा वाढदिवस आहे किंवा साठी आहे तर त्यानुसार काहीतरी आठवत गेलो आणि कविता झाली. आता मी ती माझी कविता का नाही वाचली याचं कारण आहे की आता माझ्यासमोर माझी कविता आहे ती थोडीशी दुःखद किंवा सिरियस आहे. तुम्हाला वेळ असेल तर मी वाचून दाखवीन पटकन. हा तर नक्कीच चालणार आहे. चालेल चालेल. बर मग आता भोगा आपल्या कर्माची फळं. तरी मी तुला सांगत होतो. ओके. नाही नाही माझी कविता आहे ही. ही माझी कवितेची सुरुवात आहे. तरी मी तुला सांगत होतो पण तू ऐकलं नाहीस. उशिरा का होईना पण मी आलो होतो तू स्वीकारलं नाहीस. आपली भेट होईपर्यंत बराच काळ लोटला होता. काळ गेला तर गेला थोडा वेळ तर मिळाला होता. तू तर तो वेळी मात्र दोघांच्या हातून घालवलास.
आता यावेळी या अवेळी हे काय असं म्हणत तो क्षणही हरवलास. जनमताला घाबरताना तुला माझं मन उमगलंच नाही. असं काय मनात होतं माझ्या, जे तुला जगावेगळं वाटलं होतं? अगं तूच माझं जग होतं, आणखीन वेगळं काहीच नव्हतं. आता काय उपयोग पण तुला हे समजावण्याचा? काळ वेळ दोन्ही आले, क्षण तो माझ्या जाण्याचा. कल्पना नव्हती तुला माझ्या आकस्मित जाण्याची. कल्पना नव्हती मलाही तू आता जवळ येण्याची. मी थोडासाच केला होता तेव्हा माझ्याजवळ बसली आहेस. हा, आता कशी सर्व काही सोडून माझ्याजवळ बसली आहेस. बाकीचे येऊन जात आहेत, तू मात्र अचल आहेस. तुझी वाट पाहताना माझी तहान भूक हरवायची. तुझी वाट पाहताना माझी तहान भूक हरवायची. आज मला बघतच बसलीयस, इच्छा नाही ना जेवायची. आता आठवून काय फायदा, माझे शब्द, माझ्या हाका. फक्त एकच लक्षात ठेव, मी दिलेल्या आणा भाका. पुनर्जन्म नक्कीच आपल्या दोघांचाही होणार आहे. पुनर्जन्म नक्कीच आपल्या दोघांचाही होणार आहे. ह्या जन्मी टाळलंस तरी पुढच्या जन्मी आपली गाठ आहे. उठ आता, डोळे पुस, रडणं आवर. मी जातोय पुढे, तू स्वतःला सावर. वाह! ओ वाह! तुम्ही दुःखद कविता म्हटलंय आहे, पण ते स्वतःच केलेलं किती सुंदर सांत्वन आहे. म्हणजे खूप सुंदर, खूप सुंदर. आवडलं. म्हणजे असं चेहऱ्यावर स्माईल थँक्यू. पण असते ऐकता ऐकता असं. आम्हाला बरी वाटली आमच्या कर्माची फळं. चला. ओके. थँक्यू. राजश्री ताई तू सांग, तू स्वतः कविता लिहितेस का? मी करते फार अधून मधून, जर का सुचल्या तर, असं विषय ठरवून वगैरे असं नाही. आणि होत्या 1-2 स्वलिखित केलेल्या की त्या सादर करता येतील अशा, पण त्या नुकत्याच एका ऑनलाईन कार्यक्रमात मी केल्या होत्या. ओके. सो आय जस्ट थॉट ते पुन्हा रिपीट नको, काहीतरी वेगळा प्रयत्न करूया म्हणून त्या सादर नाही केल्या. ओके. काही हरकत नाही. माधुरी ताई, तुझ्याकडे काय एक्सक्यूज आहे? नाही नाही, मी पण मी म्हंटल तसं आताशाच मी कवितेच्या प्रेमात पडले, त्यामुळे मीही अशी व्यक्त होते. थोडं थोडं लिहिते, पण मी स्वतःला कवयित्री वगैरे म्हणणार नाही. थोड्याफार लिहिलं आहे, काही असं व्यक्त झालीये. पण मी मगाशी म्हंटल तसं मी परफेक्शनिस्ट आहे. जर का स्पर्धेत उतरायचं असेल तर मग असं रटफफ वगैरे हे असं मी नाही हे करणार. आणि मी ऍक्च्युली तसंही नाहीये, बक्षीस मिळेल वगैरे हे अजिबात कल्पनाही नव्हती. फक्त मनाला जी भिडेल, मला जी आवडते, मला जी भिडते, ती तशी कविता मला सादर करायला जास्त आवडलं असतं. त्यामुळे मी खूप आवडली ती कविता मी निवडली होती. बर. मग जर का तुम्ही ही कविता वाचली नसती तर कोणती वाचली असती? म्हणजे काही प्लॅन बी असा होता का, किंवा कुठल्या 2 कवितांमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होतं, तर ती दुसरी कविता जी वाचली नाही ती तुम्ही मला आता ऐकवलीत तर चालेल. सुहास दादा, तुम्ही आत्ताच ऐकवली, पण तुम्हाला आणखी कुठली ऐकवायची आहे का? जरूर. म्हणजे आता लोकांना कितीही माहिती आहे ते मला माहिती नाही, म्हणून मी वाचून दाखवतोय मुद्दामून. वसंत बापटांची फुंकर ही कविता मी वाचली असती. ऐकली आहे कोणी? नाही. नाही बोलत आहेत. बरं, ठीक आहे. वसंत बापट, फुंकर. या म्हणालीस आलो, बसा म्हणालीस म्हणून बसलो, तू हसलीस म्हणून मी हसलो. बस इतकंच, बाकी मन नव्हते थाऱ्यावर. दारावरचा पडदा दडपीत तू लगबग निघून गेलीस माझघरात, माझ्यासोबत ठेवून तुझ्या शुष्क संसाराच्या निशाण्या. या जाळीच्या पडद्याआड कशाला कोरले आहेस ते हृदय, उलटे उत्तान. काथेच्या कपाटात कशाला ठेवला आहेस भुश्याच्या राघू मैना. उडता आहेत लाकडी फळांवर कसकड्याची फुलपाखरे, आणि भिंतीवर रवी वर्म्याची पौष्टिक चित्रे हरीने. काळ्या मखमलीवर पतीच्या नावाचा रेखीव कशिदा. यातला एक जरी टाका चुकली असतीस तरी मी धन्य झालो असतो. तू विचारलंस काय घेणार? काय पण साधा प्रश्न, काय घेणार? देणार आहेस का ते सारे पूर्वीचे? मला हवे आहेत
चिंतेचे आकडे, ते अधाशी ओठ, ती कुजबूज, त्या शपथा. दे झालं कसलं तरी साखर पाणी. तुझं आणि तुझ्या पतीचं हे छायाचित्र छान आहे. तुझ्यावरची सारी साय त्या फुगीर गालांवर ओसंडते आहे. बळकट बाहू, रुंद खांदे, डोळ्यात करतेपणाची चमक छान आहे. राग येतो तो तुझा. या चित्रात तू अशी दिसतेस की जणू कधी काय घडलंच नव्हतं. मी तुला बोलणार होतो छद्मीपणे, निदान एक वाक्य, एक जहरी बाण, ते मला जमले नाही. आणि तू तू तर नुसती हसत होतीस. आता एकच सांग, उंबऱ्यावर तुझ्या डोळ्यात पाणी आलं. इतकी का तुला सुपारी लागली? पण नको सांगूस. तेवढीच माझ्या हळव्या मनावर एक फुंकर. वाव. क्लास आहे. क्लास. खरंच सुंदर, खरंच सुंदर. ओ माय गॉड. म्हणजे पुढच्या वेळेला आपण ऍक्च्युली 2-2 कवितांची स्पर्धा ठेवली पाहिजे, मला असं वाटतं, कारण दुसरा ऑप्शन नेहमी बेटर वाटतं. वा, मस्त आम्हाला है ना. लग्नानंतर वाटतं दुसरं ऑप्शन बेटर. छान. राजश्री ताई, तू सांग. मी इंदिरा संत यांची मध्यमवर्गीय गार्गी ही सिलेक्ट केली होती. ओके, दुसरी कविता. दुसरी माधुरीताईंची फर्स्ट चान्स, ती पावसाळ्यात त्या दरम्यानची चांगली, ओके. त्या वातावरणाला आपण मूडला अनुसरून सूट करणारे. मध्यमवर्गीय गार्गी माझी प्रचंड आवडती कविता आहे ही. येस, इर्शाद. मध्यमवर्गीय गार्गी. एक दगड कष्टाचा, एक दगड काळाचा, एक दगड त्यागाचा, वात्सल्याचा थर घाटासाठी वापरायचा. अशी सुरेख चूल घरोघरी असलेली, घर सांभाळणारी, घर जोपासणारी, तिचेच नाव गृहस्वामिनी, गृहलक्ष्मी, घर धनी. अशी गृहाघराने वेढलेली, जखडलेली, घरभर घुमणारी, भोवऱ्यासारखी दंग आणि अतृप्त. कुठे कुठे किंवा बहुतेक घरातून शिजणाऱ्या पदार्थांच्या खमंग वाफा बाहेर दरवळतात. कुठे कुठे किंवा बहुतेक घरातून शिजणाऱ्या पदार्थांच्या खमंग वाफा बाहेर दरवळतात, दूर दूर पसरतात. आणि कुणी त्या चविष्ट वाफांची वाक्ये घडवतात, मथळे पाडतात. आधुनिक स्वतंत्र स्त्री, स्त्रीचा विकास, स्त्रीची प्रगतीपथावरील वाटचाल, इत्यादी इत्यादी. कानामनाला वाक्ये गोड लागणारी, आकडेवारीची प्रगती तर सूर्यापर्यंत पोहोचणारी. संध्याकाळी कातरवेळी दमून भागून उजव्या डाव्या हातातील पर्स, पुडकी नि पिशवी सांभाळीत घरी परतणारी ती गार्गी, मध्यमवर्गीय. ती त्या मथळ्यांची मालकीण. पर्सच्या हुद्द्याबरोबरच सांभाळून आणलेल्या ह्या वाक्यांची लाकडे चुलीला लावते. अधिक लवकर चहा व्हावा म्हणून चहाच्या तरतरीतच पंख आवरून घ्यायला हवेत. आणि मग कुकर, मग पोळ्या, मग फोडण्या, थोरा पोरांच्या मनधरण्या, नोकऱ्यांच्या काचण्या, कितीतरी धागे घट्ट जखडून ठेवणारे. सगळाच शिणवटा. शिजवणारीही तीच आणि शिजणारीही तीच. धन्यवाद. वा वा, क्या बात है, क्या बात है. म्हणजे काही काय बोलत मस्त. म्हणजे आय थिंक सगळ्याच आपल्या इकडच्या गृहिणी म्हणा किंवा कोणी स्त्री वर्गातला सगळी
मान डोलावून समाधानी होत असेल की आहा हा हे खरंय. मस्त राजेश्री ताई. माधुरी ताई तू ऐकव एखादी. अं, मला नलेश पाटील पुस्तक दाखवते मुद्दामून. मला नलेश पाटलांच्या कविता खूप आवडतात आणि म्हणजे त्यांच्या इतका निसर्ग इतका सुंदर, खूप सुंदर. अं, येता पाऊस पाहुणा आलं हिरव उधाण, डोंगरातून फुटलं हिरवळीच धरण, रान हिरव्या लोंढ्यात जाता अवघी वाहून, पान पाऊस पिऊन गेली नवीन होऊन, उन्ह पकडाया सर आली धावत दारात, कशी रमली दोघही पाठशिवीच्या खेळात. आता पुढचं कडवं आहे जे मला खूप आवडतं. पाणी वाहते लावूनी अंगी मातीच उटण, तरी न भान राखल कस त्यात निळेपण, रेषा आखुनी पानात थेंब डाव मांडतात, छेड काढता झुळूक आपसात भांडतात, टाळ्या वाजवीत गेली फुल पाखर मजेत, जणू फुलच निघाली देठावरुनी उडत, सारी पाखर उतारू करतात किलबिल, दिला झाडान ऋतूला गर्द हिरवा कंदील. क्या बात आहे. हे एक अनोखाच प्रकार आहे. म्हणजे कविता गाऊन दाखवणं म्हणजे एकदम उमटवून जायचंय. आली तर सामान्य काही करायचंच नाही. माधुरीताईने ठरवलंय. खूप सुंदर, खूप सुंदर. मस्त आणि तुझा आवाजही छान गोड आहे. मस्त वाटलं ऐकायला. यशश्री तू 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 ऐकव एखादी. मस्त मी मस्त तुम्ही केली. मी पप्पांना ढापून फोन ही जी कविता आहे संदीप खरेंची ती वाचते. Yes. म्हणजे कधी कधी असं होतं ना चुकून माकूचा रॉंग नंबर लागतो आणि पण आपण त्याच्याशीच बोलत बसतो. तशी ही कविता आहे. मी पप्पाचा ढापून फोन केले 102. मी पप्पाचा ढापून फोन केले 102. हॅलो हॅलो बोलतोय कोण? हॅलो हॅलो बोलतोय कोण? ए हॅलो बोलतोय कोण? ए हॅलो आमचे नाव खेला शेठ, डोंगरा एवढे आमचे पेट, विकत बसतो साजूक तूप, शाला चापून खातो आम्हीच खूप. तुम्ही कोण? काय तुमचे नाव? बोला झटपट कुठला गाव? कसलं नाव आणि कसला गाव? रॉंग नंबर लागला ना राव. मी पप्पांचा ढापून फोन केले 102. हॅलो हॅलो बोलताय कोण? हॅलो बोलताय कोण? ए हॅलो लक्ष्मीबाई मी जोशांकडची चोरून खाते अंडा भुर्जी. लक्ष्मीबाई मी जोशांकडची चोरून खाते अंडा भुर्जी. वरती कब्बर दूध आणि साय, घरात आता कोणीच नाही. तुम्ही कोण? काय तुमचे नाव? बोला झटपट कुठले गाव? कसलं नाव आणि कसला गाव? रॉंग नंबर लागला ना राव. मी पप्पाचा ढापून फोन केले 102. हॅलो बोलताय कोण? हॅलो हॅलो मी तर आहे अट्टल चोर, चंद्राची मी चोरून कोर, झालो अंधारात पसार, तारे उरले फक्त 1000. तुम्ही कोण? काय तुमचे नाव? बोला झटपट कुठला गाव? कसलं नाव आणि कसला गाव? रॉंग नंबर लागला ना राव. मी पप्पाचा ढापून फोन केले 102. हॅलो बोलताय कोण? ढगामधून बोलतोय बाप्पा, चल मारू थोड्या गप्पा. ढगामधून बोलतोय बाप्पा, चल मारू थोड्या गप्पा. बाप्पा बोलतोस तर मग जरा थांब,
सगळ्यात आधी एवढं सांग, कालच सांगत होता पप्पा, इकडे आलेत आमचे अप्पा, एकतर त्यांना धाडून दे, नाहीतर फोन जोडून दे. एकतर त्यांना धाडून दे, नाहीतर फोन जोडून दे. तुला सांगतो अगदी स्पष्ट, अर्धीच राहिली आमची गोष्ट. तुला सांगतो अगदी स्पष्ट, अर्धीच राहिली आमची गोष्ट. त्यांना म्हणावं येऊन जा, गोष्ट पुरी करून जा. त्यांना म्हणावं येऊन जा, गोष्ट पुरी करून जा. म्हणाले होते जाऊ भूत, एकटेच गेले केवढे दूर. म्हणाले होते जाऊ भूत, एकटेच गेले केवढे दूर. डिटेल सगळा सांगतो पत्ता, डिटेल सगळा सांगतो पत्ता, तिकडे पाठव आमचे अप्पा. बाप्पा बाप्पा बोला राव, सांगतो माझं नाव अन गाव. कसलं नाव आणि कसला गाव, रॉंग नंबर लागला ना राव, रॉंग नंबर लागला ना राव. थँक्यू. अरे यार, छान, खूप म्हणजे छान. आकाशवाणीने का हिला चाइल्ड आर्टिस्ट म्हणून घेतलंय हे तुझी ही कविता ऐकून आम्हाला लक्षात आलं. आणि ही माझी फेवरेट कविता आहे संदीप दादांची, जी मी ऐकली होती आयुष्यावर बोलू काही मध्ये. वा वा वा, मस्त मजा आली. खूप वर्षांनी ऐकली आणि तू छान ऐकवलीस यार, मस्त, खूप मस्त. तर आपले सुहास दादांचा जरा प्रॉब्लेम झालाय, त्यांचा फोन गरम होऊन बंद पडलाय असं त्यांनी मला कळवलंय. पण ते थोड्या वेळाने जॉईन होण्याचा प्रयत्न करतील. कदाचित त्यांना नाही होता येणार, आपण जाम मजा मिस करणार आहोत पण त्याच्यामुळे. पण ठीक आहे, मी त्यांची वाट बघणार तरी पण. त्यांच्या मागे बसलीये, मागे लागलीये थोड्या वेळाने. तर काही हरकत नाही, आपण पुढे वळूया. आता पुढचा प्रश्न थोडासा तुम्हाला स्मरणशक्तीला ताण द्यावा लागेल कदाचित. तर स्पर्धा जेव्हा झाली होती तेव्हा तुम्हाला दुसऱ्या कुठल्या स्पर्धकाचं वाचन असं लक्षात राहिलं, किंवा एखादी कविता लक्षात राहिली किंवा आवडली आणि असं वाटलं की अरे यार आपण ही का नाही सिलेक्ट केली, असं काही आहे का? तर ते तुम्हाला आठवत आहे का? तर तसं सांग राजेश्री, ते तू सांग. मला ना माधुरीताईची कॉफी आणि अजून एका ताईंनी चहा सादर केली होती. त्या चहा कॉफी कविता मला खूपच आवडल्या होत्या आणि बऱ्याच जणांनी चांगल्या सादर केल्या होत्या. पण मला आता नेमकं कविता सांगता येणार नाही, पण खूप जणांच्या सादरीकरणात म्हणजे कविता तर होत्याच आणि सादरीकरणात खूप छान शिकायला मिळत होतं. त्यामुळे छान. ओके. माधुरीताई तू सांग, तुला कुठली आवडलेली आठवते का? मी त्या दिवशी सगळ्यात शेवटी आले होते. माझा ओ. क्लास होता, त्यामुळे अगदी शेवटचा नंबरच माझा शेवटचा म्हणून ठेवला होता. सो अच्छा. दुर्दैवाने मी कविता ऐकल्या नव्हत्या कोणाच्या. काही त्यामुळे या प्रॉब्लेम प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत. काही प्रॉब्लेम नाही, नो प्रॉब्लेम. शेवटी म्हणजे विचारलं की चालेल का आता मी येऊन, असं असं करून अगदी द एंडला मी आले होते. ओके, काही हरकत नाही. यशस्वी तू सांग. ऍक्च्युली ना स्पर्धेला खूप म्हणजे महिने झाले ना, त्यात मला मला आठवत नाहीये कविता. फक्त मला एवढं सांगते की मला ज्या कविता सादर झाल्या होत्या त्या मला आवडल्या होत्या. आणि असं नाही झालं की कुठली कविता घेतली नाही, कारण ती मला जी होती ती खूप आवडली होती, त्याच्यामुळे असं झालं नाही. मला आठवत नाहीये, सो सॉरी. काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे मी तेच म्हटलं थोडंसं ताण द्यावा लागेल असं. पण ना यशस्वी, तुला खरं सांगते, तुझी एवढी डिटरमाइंड मुलगी ना मी पहिल्यांदा बघते आयुष्यात. की हा, मला असं नाही वाटलं की दुसरी कुठली करावी, मला जी आवडलेली ती मी केली. खरंच खूप चांगला गुण आहे हा, की आपल्याला काय हवंय हे आपल्या लक्षात, आपल्याला माहित असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुला ज्या एज मध्ये माहिती आहे, मला खरंच कौतुक वाटतं तुझं. खूप छान, मस्त. थँक्यू. तर सुहास दादा अजूनही ट्राय करतायत. त्यांना मी सांगितलंय फ्रीजर मध्ये जरा फोन ठेवा थोडं आणि ट्राय करा. पण बघूया आता त्यांचं काय होतंय. आपण पुढच्या राऊंडकडे वळूया. जर ते आले तर आपण त्यांनाही हे प्रश्न विचारूया. तर आता आपण थोडंसं शेवटाकडे वळतोय. त्याआधी एक छोट्याशा 2 ओळी ऐकवते, की म्हणजे मला ही आजच वाचायला मिळाली. कविता क्या है? कविता क्या है? कुछ शब्दों में गहन भाव का बस जाना. कविता क्या है? कुछ शब्दों में गहन भाव का बस जाना, या स्वरबद्ध छंदों में कवी मन मुखरित होना. म्हणजे आता ज्याची त्याची आपली आपली आवड असते, की कुठल्या टाईपची कविता तुम्हाला आठवते? खरंच एक रूल्स पाळून बनवलेली, छंदांमध्ये बसवलेली, वृत्तांमध्ये बसवलेली कविता, की मुक्त कविता? ही ज्याची त्याची आवड आहे आणि
कुठल्या प्रकारची कोणाला आवडावी ह्याच्यावर ज्या काही चर्चा घडतात बेसिकली मोठ्या मोठ्या लोकांच्या म्हणा किंवा अशा ऑर्थोडॉक्स लोकांच्या, त्या मला थोड्याशा व्यर्थ वाटतात. कारण कविता ही हे एवढं मुक्त साधन आहे कम्युनिकेशनचं किंवा आपली गोष्ट मांडण्याचं, तर हे सगळं थोडंसं व्यर्थ वाटतं मला. तर आता आपण या आपल्या पुढच्या खेळातून आपण आपल्या पाहुण्यांच्या आवडीनिवडी काय आहेत ते थोडंसं जाणून घेऊयात. हा आहे आपला रॅपिड फायर राऊंड. आता समीक्षा आहे म्हणजे रॅपिड फायर येणारच अर्थातच. आमची पिढी थोडीशी फास्ट आहे, आम्हाला लागतात सगळ्या फास्ट फास्ट गोष्टी अशा. तर आता एकामागोमाग एक असे मी पटापट तुम्हाला प्रश्न विचारेन, त्यांची तुम्ही पटकन म्हणजे असं पहिले जे डोक्यात येईल ते उत्तर देऊन मोकळं व्हा, जास्त विचार नाही करायचा आपल्याला. ओके, तर आधी राजश्रीताई, मग माधुरीताई, सुहास दादा तर नाहीये, तर यशस्वी तू तिसरी. ओके, अशा असा आपला सिक्वेन्स असेल. ओके, रेडी? यशस्वीसाठी हा प्रश्न म्हणजे थोडस पण ऐका. पहिला प्रश्न आहे तुम्हाला आत्ता लगेच आठवणारी शाळेत शिकलेली पहिली कविता. राजश्रीताई. पहिली नाही, पण मला सावलीतली एक कविता आठवते कायम. दिवस सुखीचे सुरू झाले. ओ, ओके, केजिम वरती होती ती कविता. अच्छा, वा वा. माधुरीताई तू सांग. मला खूप कविता आठवत नाही, पण गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा. इंदिरा संतांची कविता. ओ, वाव, सुंदर. यशश्री तू तर शाळेतच आहेस, पण सांग. हो. मला मला पहिलीतली माझी आताची कविता एक फेवरेट आहे. पहिलीतली माझी एक कविता होती. चिंगीनी लावलं एक झाड, झाडाला म्हणाले लवकर वाढ. तिला रोज घालीन पाणी, तिच्यासाठी गाईन गाणी. गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील. फुलतील फुलं छान छान, हसत राहील पानन पान. ती मला खूप आवडली होती. आणि आता एक जीवन बोल, गाणे बोल. म्हणून नितीन देशमुखची कविता आहे. ती मला खूप आवडते. म्हणजे तू आता माधुरीताई एवढी झालीस की तुला कुठली कविता आठवेल पटकन? नाही सांगू शकत. मध्ये असं खूप मोठा स्पॅम जाईल ना, त्याच्यामुळे माहित नाही. बरोबर बरोबर. मला ती अजूनही आठवते. आपली ती कुणाची आहे काय मला काही माहित नाही, त्यातली एकच ओळ मला आठवते. वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडे, भ्रांत तुम्हा कापडे म्हणून एक कविता होती. ती भयानक आवडणारी कविता होती. काय त्याचं नाव? फटका, आय थिंक फटका होता तो. फटका टाईपची काव्य प्रकार होता तो. वा. तर पुढचा तुमचा प्रश्न हाच आहे की तुमचा आवडता काव्य प्रकार. राजश्री ताई. लयबद्ध कविता जनरली आणि निसर्ग कविता किंवा जीवन विषयक असलेला विषय. वा, ओके. माधुरी ताई. तरल भाव कविता. भाव कविता म्हणजे तुला अशा छंदातल्या वृत्तातल्या आवडतात की सगळ्या सगळ्या? ज्याच्यामध्ये असं म्हणजे काही भाव असतील किंवा असे तरल असेल अशा कविता मला, मग मुक्त छंद असू दे किंवा वृत्तबद्ध, मला सगळ्या आवडतात. वा. यशस्वी तुला? मला बालकविता आवडतात आणि म्हणजे ज्याला आपण गाण्यामध्ये म्हणू शकतो किंवा अशा खूप हाय लेवलच्या बालकविता नाही, एकदम साध्या. म्हणजे आता पण मी जिंगल टून्स लावून वगैरे ऐकते कविता असे. त्याच्यामुळे त्या आणि एका एज्युकेशन ऍप साठी मी फर्स्ट आणि सेकंडच्या बालकविता गायले होते. सो मला त्या आवडतात. वाव वाव, सुंदर सुंदर. म्हणजे मलाही आता बालकविता काढण्याची संधी मिळते माझ्या ऑफिसच्या जॉब मध्ये, त्याच्यामुळे मलाही त्या सगळ्या ऐकायला मिळतात. आणि मग माझं असं होतं की ऑफिसमध्ये मी त्या कविता गुणगुणत असते लहान मुलांच्या. सगळे आजूबाजूचे माझ्यामुळे ती गाणी गुणगुणत असतात. मी पण त्याचीच फॅन आहे बाल कवितांची, डेफिनेटली. गुड. तर पुढचा प्रश्न आहे आवडते कवी किंवा कवयित्री. राजश्री ताई पटकन कुठले आवडते? मंगेश पाडगावकर. मंगेश पाडगावकर अर्थातच ऑल टाइम फेवरेट. माधुरी ताई? गुलजार. गुलजार, हा हा, डेफिनेटली. यशस्वी? मला ऍक्च्युली 4-5 कवी आवडतात. म्हणजे बोल ना. कॅप्टन वैभव दळवी, अरुण सांगोळे, त्याच्यानंतर संदीप खरे, आणि मला गुलजारजींच्या पण कविता आवडतात. म्हणजे मला असं सगळ्यांच्याच कविता आवडतात, असं काही नाहीये की एक पर्टिक्युलर ह्याच्या आवडतात. गुड.
छान छान, ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे तू जास्त एक्सप्लोअर करतेस. इट्स व्हेरी नाईस, व्हेरी गुड. पुढचं आहे प्रश्न, तुम्हाला कवितेच्या प्रेमात पाडणाऱ्या पहिल्या 2 ओळी, किंवा असं की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं, अरे यार काय मस्त असतात रे कविता, अजून वाचायला हव्यात, असं. राजेशी ताई. सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत. अरे वा 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 वा, मस्त. माधुरी ताई. समिधाच सख्या या त्यात कसा ओलावा, कुसुमाग्रजांनी. बापरे, पाठ खूपच नाही. छान. नाही, काही प्रॉब्लेम नाही. असं नसतंच पाठ वगैरे, काय असं अंधश्रद्धा आहे ती. यशश्री. मला 2 लाईन्स आवडतात. एक वेदमंत्राहून आम्हा वंद वंदे मातरम ती आवडते. आणि संदीप खरेंची दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही. वा वा, संदीप करेंची बेसिकली फॅन दिसतेस तू, हो की नाही? आवडतात वाचायला. कविता खूप सिंपल असतात, एकदम अशा हे सिंपल नसतात. असतात. बरोबर बरोबर, सिंपल असतात. छान वाटतं, म्हणजे आपल्याला ऍक्सेसिबल वाटतात. त्याच्यामुळे मलाही आवडतात. व्हेरी नाईस. आता येस, पुढे आपला आहे एक मस्त गेम आहे. तर मी एक एक शब्द सांगेन तुम्हाला. तो ऐकल्या ऐकल्या तुमच्या मनात येणारा असा पहिला अलंकारिक शब्द सांगायचा. म्हणजे असं छान शब्द पाहिजे. असं म्हणजे मी थेंब म्हणाले तर टुपुक म्हणायचं, किंवा पिचकारी म्हणाले तर पुचूक म्हणायचं, असं काही नाही हं. छान असं काहीतरी मस्त कवितेत वापरता येईल असं अलंकारिक छान सुंदर असे शब्द मला तुम्हाला जो पहिला आठवेल तर सांगा. तुम्हाला कठीण नाहीच जाणार. तर तोच क्रम आहे आपला, राजश्रीताई, माधुरीताई आणि यशस्वी. तर पहिला शब्द आहे मन. मनभावन. मन भावन. माधुरीताई. अथांग डोह. बापरे. बोल यशस्वी. मोकाट आणि क्रेझी. ओ माय गॉड. वा, मस्त. मुकाट. वारा. चंचल. चंचल. माधुरीताई. सळसळ. अरे बापरे. यशस्वी. सॉरी, घोंगावणा. काय? घोंगावणारा. बापरे, मस्त. मधुर हा शब्द आहे तुमचा पुढचा, मधुर. हास्य. चालेल ना. माधुरीताई. आर्जव. वा. यशस्वी. संगीत. संगीत. मस्त. पुढचा शब्द आहे पाऊस. रिमझिम. मृदगंध. येस, यशस्वी. मुसळधार. क्या बात आहे. आपली यशस्वी म्हणजे एकदम तुफान आहे हं. म्हणजे सगळे तुफानी शब्द तिला आठवतात. वा, मस्त. पुढचा शब्द आहे गुलाबी. स्वीट. स्वीट. माधुरी. थंडी. 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 येस, यशस्वी. थोडं गाण्यातनं सांगते. I'm a Barbie girl in my Barbie world. So Barbie. वाव, बार्बी. नाईस. पुढचा आणि शेवटचा शब्द आहे तुमचा मेसेज. संदेश पत्र. ओके, प्रेमपत्र म्हणायचं आहे का? ओके. माधुरीताई. 2 निळ्या खुणा. ओ हो, वा 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 वा. ब्लू टेक्स. बोल यशस्वी. रिंगटोन. रिंगटोन. वाव, मस्त. सगळ्यांनी म्हणजे आपापल्या मला वाटतं कॅरेक्टर नुसार उत्तरं दिलेली आहेत. सुंदर. मजा आली मला हे खेळायला आणि एकदम धमाल. मस्त. तर म्हणजे आता ऍक्च्युली हे शब्द ऐकून आपल्याला हेच समजते की कवितेला कितीही नाकारलं किंवा नाही आवडत असं म्हटलं किंवा मला जास्त वेळ नाही म्हटलं तरी पण आपल्याला अशा सुंदर आणि अलंकारिक शब्दांची भर ते आपल्या मेंदूत घालत असतात कविता एकंदरीत. तर कवी गीतेश त्यांच्या एका कवितेत म्हणतात, पुढच्या पिढ्या लक्षात ठेवतील असं सगळेच काही देऊन जात नाहीत. हा, पुढच्या पिढ्या लक्षात ठेवतील असं सगळेच काही देऊन जात नाहीत. न्यूटन आणि ज्ञानेश्वर रोज जन्माला येत नाहीत. पण मला वाटतं कवी मात्र त्यांचा शब्द भंडार आपल्यासाठी मागे सोडून जातात आणि मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे की गेल्यानंतरही काय उरतात ते शब्द उरतात, आठवणी उरतात. तर
छान गोष्ट आहे ही आणि याच सुंदर नोटवर मी आपली ही मुलाखत आणि आय एम सो सॉरी मी सुहासदादांना खूप मिस करते. मस्त चाललं होतं आपलं त्यांच्याशी, पण ते आता नाही जॉईन करू शकत आहेत. तर आपण इथे ही मुलाखत माझ्याकडून तरी संपली असं जाहीर करते. राजश्रीताई, सुहासदादा, माधुरीताई आणि यशश्री तुमच्या सगळ्यांनी एवढा वेळ ऐकून माझी पण बडबड ऐकली, इतरांचीही ऐकली त्याबद्दल आणि आमच्याशी एवढ्या छान गप्पा मारलात त्याच्याबद्दल खूप खूप आभार आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि यापुढे कोणाला आपल्या पाहुण्यांची गप्पा मारायच्या असतील तर आपला कट्टा खुलाच आहे. एक एक करून तुम्ही विचारू शकता आणि पुढची सूत्र आहेत माझ्या आईच्या हातात. धन्यवाद. मी बोलू का आधी? धन्यवाद. धन्यवाद समीक्षा. तू छान सगळ्यांना अगदी बोलतं केलंस. माधुरी, राजश्री, सुहासदादा आणि यशश्री चौघांनी खूप दिलखुलास गप्पा मारल्या आनंदवारीच्या कट्ट्यावर. अगदी आनंद दिला सगळ्यांना. खूप बरं वाटलं. बोल माधुरी. अगं काही नाही, एवढंच की खूप छान वाटलं मला सुद्धा. म्हणजे आधी मला थोडं टेन्शन आलं होतं, बापरे असं बिलाखत वगैरे जरा गप्पा गप्पा मुलाखत समीक्षा म्हणजे आणि इतकं छान म्हणजे सूत्र सांभाळली ना, खूप छान मजा आली आणि असं सहज मोकळं वाटलं. म्हणजे असं टेन्शन होतं जे समीक्षाने एकदम रिलीज केलं. थँक्यू. समीक्षा तू भर गुंतवली. हे आता मी पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर पुन्हा हे करते की खूपच गोड आणि खूप छान आणि तुझा वारसा मला वाटतं आपल्या टॅगवर यशस्वी पुढे चालवेल मला वाटतं. डेफिनेटली. अरे मी फॅन झाले तिची. तिचा बायोडेटाच म्हणणार, वाचला आणि मी फॅन झाली तिची. ओ माय गॉड. म्हणजे आपल्या टॅग मधले जे आहात ना तुम्ही सगळे म्हणजे तरुण ह्याच्यामधली, तर त्याच्यातली तू एकदम अशी खूप मल्टी टॅलेंटेड आहेस. तर त्यामुळे असं त्या छोट्यांच्या ह्याच्यात तुझा हा वारसा म्हणजे तुझी पावलावर पाऊल ठेवून मला वाटतं यशस्वी पण अगदी नाव सार्थ करते, जसं तू सार्थ करते तुझं नाव. पावलावर पाऊल नाही, ती माझ्या डोक्यावर पाऊल ठेवून पुढे जाईल बघ. एवढी मोठी आहे ती, मस्त आहे ती. छान. राजश्री ताई तुला काही सांगायचंय? हो, समीक्षा खूप छान मुलाखत घेतली. तुमचा हा उपक्रम पण छान आहे आणि आनंदवारीने आम्हालाही आनंद दिला. तेच काम आहे आमचं. छान वाटलं खूप. एक शेवटचं मला सांगायचं, दीपिका ताई आज आपल्यासोबत त्यांना आवर्जून बोलतं का उपस्थित जरा? राहिलीये. तर दीपिका ताई तुला कसं वाटलं, काय वाटलं सांग मला, आणि तुझ्या स्पर्धेच्या आयोजनाबद्दलही थोडंसं सांगितलंस तर आवडेल. येस. आणि हिंदीत बोललीस तरी चालेल. सॉरी. मी 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 मराठी प्रयत्न करते. मला खूपच आवडला हे इव्हेंट जे तुम्ही अरेंज केलं आणि समीक्षा यू आर टू गुड. I mean, I always look ki you are always sweet and so talented. उसमें तो कुछ दो राय ही नहीं है कि but the way you are approaching with everybody and taking this गप्पा सॉरी मुलाकात जो आप ले रहे हो बहुत ही गजब. आई मीन जो आपने छोटे छोटे शॉट्स दिए हैं like rapid round and this and that, so all these additions are really beautiful and overall मैंने ये first time attend किया है आपका event, तो मुझे तो बहुत मज़ा आया. और डेफिनेटली माधुरी दी जो मेरी बहुत ज़्यादा फेवरेट है सारे टैग मेंबर्स में क्योंकि उनका उनकी आंखें मुझे बहुत पसंद है. और अभी जो जब उनका इंट्रोडक्शन हो रहा था तो मेरे दिमाग में एक सॉन्ग उनके लिए ज़रूर बजा कि ए फूलों की रानी बहारों की मलिका तेरा मुस्कुराना गजब हो गया, बिकॉज शी मेड सो ब्यूटीफुल फ्लावर्स आउट ऑफ पेपर्स या. and Thank you. yeah, so I'm so glad to be here today. And राजश्री जी तो उनसे अभी अभी थोड़ी मेरी फ्रेंडशिप गहराई है तो उनको सुनना तो मुझे बहुत अच्छा लगता है. इवन जो कंपटीशन हुआ था she was too good. नरेशन उनका जो था राजश्री जी का, that was awesome. I mean, and यशस्वी तो मेरी
फेवरेट बच्ची है। आई मीन मैं वरुण को हमेशा कहती हूँ कि आई रियली लव योर गर्ल, कि क्या बेटी पैदा करी है तुमने ऐसे। क्या आई खा के रियली पैदा किया? फील वेरी प्राउड seeing her कि yes, a girl at this age and in future तो या एग्जैक्टली। थैंक यू सो क्या मच। खा के, बट ठीक है, हर बच्चा अपने आप में टैलेंटेड होता है। पर यशस्वी में कुछ अलग सी बात, एंड शी इज माय फेवरेट चाइल्ड, आई कैन से डेफिनेटली। एंड थैंक यू सो मच समीक्षा फॉर इनवाइटिंग मी। आपने मुझे पर्सनल पे जो मैसेज भेजा, एंड आई ट्राइड टू जॉइन दिस इवेंट, and Yes. Thank you it so was much a for joining. worth time spending with you all. इथे येऊन कसं वाटलं तुला? इथे येऊन कसं वाटलं आनंदवारी? मला भारी वाटलंय, मस्त वाटलं, गप्पा झाल्या मस्तपैकी. है ना? मस्त आहे यार. ए ऐकव ना, एक गाणं ऐकव ना यशस्वी. म्हणजे ऐकवता येईल का तुला? आम्हाला ऐकायला ओके. आवडेल. सूर्यवृंदावन चॅनल मध्ये गायलं होतं. मग श्रावण आला श्रावण. सो लपाछुपीचा खेळ रंग लावून सावल्यांचा, लपाछुपीचा खेळ रंग लावून सावल्यांचा, श्रावण आला श्रावण सोन पावलांचा, श्रावण आला श्रावण सोन पावलांचा, लबाड असतो श्रावण जेव्हा सई घेऊन येतो, कधी चिमुटभर हळदुले सेवून पेरून जातो, श्रावण म्हणजे हिरवा झोका माड झावळ्यांचा, श्रावण म्हणजे हिरवा झोका माड झावळ्यांचा, श्रावण आला श्रावण सोन पावलांचा, श्रावण आला श्रावण सोन पावलांचा, किती मजेच्या गोष्टी असती त्याच्या झोळीत, सणात भिजतो श्रावण हसतो पूर्ण पोळीत, किती मजेच्या गोष्टी असती त्याच्या झोळीत, सणात भिजतो श्रावण हसतो पूर्ण पोळीत, श्रावण असतो देवपूजेचा आणि सोहळ्यांचा, श्रावण असतो देवपूजेचा आणि सोहळ्यांचा, श्रावण आला श्रावण सोन पावलांचा, श्रावण आला श्रावण सोन पावलांचा. थँक्यू. लेखिका होत्या शिवानी गोखले, संगीतकार माझा बाबा, आणि संगीत म्हणजे अरेंजमेंट केली होती ते सुनील गावकर. वा वा वा. सुंदर, सुंदर. मस्त ते. शिवानी छान ताईची आहे. कविता वाव, मस्त यार. आणि तू छान गायलीस, छान आवाज आहे आणि मस्त गायलीस, मस्त मूड बनवलास. वा. आणखी कोणाची काही डिमांड? कोणाला काही? तू म्हण की खाली. ए बाबा, गाणं बिणं नाही सांगायचं, गाणं बिणं नाही सांगायचं. कविता म्हण ना तू. हा, गझल नाही, मी एक कविता बस. म्हणू शकते. बरं. एक नुकतीच लिहिली आहे. थोडस माझं पर्यावरण प्रेम येतं कुठून कुठून कधी कधी, तर सहन करा थोडस. ओके. आजची सहनशक्ती आमची खूप छान आहे, कारण आम्हाला आपल्या शब्दांनी खूप मस्त ऐकायला मिळते. Yes. दादांनी पण खूप छान ऐकवलेलं. हो ना. खूपच छान. हिंदी कविता आहे. एक झाड आहे, ते आपल्या धरती आईला म्हणतंय, छोड़ो माँ अब बहुत हो गया, अब तो मुझे जाना है, छोड़ो माँ अब बहुत हो गया, अब तो मुझे जाना है, वैसे भी इंसान के हाथों आज न कल तो मरना है, हैशटैग तूफान के साथ, हैशटैग तूफान के साथ एक सोलो राइड तो करने दो, लद्दाख के रेगिस्तान में कहीं, बस अब रिटायर होने दो, हैशटैग तूफान के साथ एक सोलो राइड करने दो, लद्दाख के रेगिस्तान में कहीं, बस अब रिटायर होने दो, इंसान से नहीं तो कम से कम उसकी प्रदूषित सांसों से, इंसान से नहीं तो कम से कम उसकी प्रदूषित सांसों से चाहिए छुटकारा अब बस इन धुएं के लिबासों से,
और दया करो हे धरती माँ, और दया करो हे धरती माँ, मुझे फिर से जीवन मत देना। दया करो हे धरती माँ, मुझे फिर से जीवन मत देना, किसी की खिदमत में मुझे अब फिर से खड़ा मत कर देना। मर जाने दे सारे आदम, मर जाने दे सारे आदम, तब हम फिर से सोचेंगे। मर जाने दे सारे आदम, तब हम फिर से सोचेंगे। तब तक माँ हम दोनों कुछ और सदियां सो लेंगे। अशी एक कविता आहे. सुंदर. क्या बात है. अजून एखादी म्हण ना. अरे Very nice. ते खरंच खूप सुंदर. समीक्षा ते चलो बारिश पे जी मी म्हटलेली ती म्हणून दाखव ना. बारिश पे. बापरे, ती ऐकू का? ती मला शोधावी लागेल ग. आईचं Let's see. करायचं मला. इथेही आई आई बोलते, इथे पण आई बोलते, समीक्षा ही कविता सांग. जो मैंने गाई थी ना कंपटीशन में, वो वाली कविता उसको सुनाने, वो उसके भी मुंह से miss सुनने में और मजा है वो. अरे यार, एक मिनिट, मी तीच ऐकू का मी दुसरी एक लिहिली ती ऐकू? दोन्ही ऐकू. अरे तुला बापरे, कुठे दोन्ही नाही, लागलं? आज मातृभाषा दिवस आहे. हा. तर मातृची ऐका ओ. ओ बापरे. तेच कविता वाचा. दीपिका आता तू पण हिंदी ऐकू. आता काय बाकीचं मुलाखत वगैरे संपलं आपल्या हो बरोबर. हो 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 हो. हो. मराठीमध्ये ना, हा, पण माझ्याकडे सगळे माझी कविता मोबाईल मध्ये आहे आणि आय डोंट नो, जर मी बॅक केली तर माझं कनेक्शन कट होईल. नाही नाही होणार, नाही होणार. बॅक नाही जायचं, स्क्वेअर प्रेस करायचा. एक मराठीमध्ये ट्राय केलेली गझल ती ऐकवते. नाव आहे वाळू. हम्म. पायातल्या वहाणा काढून चालताना, पायातल्या वहाणा काढून चालताना, रत्नाकरा किनारी धुंदीत खेळताना. लाटे पल्याड होत्या लाटा अजून लहरी, लाटे पल्याड होत्या लाटा अजून लहरी, मन हे थकून गेले एक एक मोजताना. खोलात मन शिराया सरसावलेच होते, खोलात मन शिराया सरसावलेच होते, ते मजवरीच रुसले जागीच थांबताना. आली लहर किनारी पायातळीच होती, आली लहर किनारी पायातळीच होती, ती धरणी हळूच नेली माघार मागताना. बोटातून सरकली वाळू जरा जराशी, बोटातून सरकली वाळू जरा जराशी, कण थोडके अडकले पद घट्ट रोवताना. तैशीच माणसेही, तैशीच माणसेही उधळून खेळ गेली, तैशीच माणसेही उधळून खेळ गेली, वेडे मला ठरवले अवशेष वेचताना. ही एक ट्राय केलेली. मराठीत मराठीत फार नाही जमत ग, हिंदीत जमतात. येस. आज जून मास की 3री तारीख है. गर्मी कुछ ज्यादा ही परेशान करने लगी. आपस में बस यही तकरार करते हुए हम राह तकने लगते हैं बरसात की. पहली बारिश के लिए बेकरार बैठे हम, चलो बारिश पर एक कविता लिखते हैं. मगर हेलो. घिसी हा दीपिका जी, हा येते ऐकू. मगर घिसी पीटी कविता हमें नहीं लिखनी, मगर घिसी पीटी कविता हमें नहीं लिखनी, तो चलो आज कुछ तूफानी करते हैं. अब शुरुआत में गर्मी का मौसम तो लाजमी है, वरना बारिश की सुकून का एहसास नहीं होगा. हम शुरुआत से ही कुछ हटके लिखेंगे. पहली पंक्ति एक फालतू का डिटेल होगा, फिर तेज हवाएं चलने लगेगी, किसी महबूबा की जुल्फे बिखेर देंगी. वक्त भी शाम का सुनहरा होगा, वक्त भी शाम का सुनहरा होगा, मगर फिजा गुलाबी रंग ले लेगी. बादल तो कजरारे ही रहेंगे, बादल तो कजरारे ही रहेंगे, उनका मिजाज वही रहेगा. अपनी रुई से नीला फलक ढक देंगे, तो दिन भी ढलने की जिद करेगा. लचकती ठुमकती नूरानी बिजली, लचकती ठुमकती नूरानी बिजली पल भर दिखकर
दिखकर चली जाएगी। सब्र करना, बस चंद पलों में पायल उसकी गूंज उठेगी। फिर हम करेंगे मुद्दे की बात, फिर हम करेंगे मुद्दे की बात कि बहुत हुआ जी अब ये छल। आने दो एक बूंद आसमान से, खोल दो ऊपर के सारे नल। अब मिट्टी की सौंधी सी गंध ने जो सारा समा है भर दिया, अब मिट्टी की सौंधी सी गंध ने जो सारा समा है भर दिया। छोड़कर कागज की कश्ती पानी में, जगेगा हमारा नॉस्टैल्जिया। पहली बारिश में जी भर के भीग कर, पहली बारिश में जी भर के भीग कर ठंड से जब दांत बजने लगेंगे, कीचड़ से लदे पैरों के निशान हम दर से बाथरूम तक ले जाएंगे। कोई बरसात से मोहब्बत करता होगा, कोई महबूब को याद कर रहा होगा। कोई बरसात से मोहब्बत करता होगा, कोई महबूब को याद कर रहा होगा। अब सबका मूड तो बन रहा होगा, गौर से सुनिए, अब सबका मूड तो बन रहा होगा। और वह किचन में हर घर की माँ ने, और वह किचन में हर घर की माँ ने प्याज कप का बेसन में भिगोया होगा। शुक्रिया। समजत. खूप छान. बऱ्याच दिवसाने वाचली, त्याच्यानंतर आज पहिल्यांदा परत वाचली. समजत एकदम. हो. सो ये कविता मैंने, थैंक यू ताई. मैंने ये बसंत करके कविता अभी रिसेंटली लिखी है. वैसे फेसबुक पे तो मैं शेयर कर लेती हूँ, तो जितने भी मेरे एफबी फ्रेंड्स हैं उन्होंने तो पढ़ी होगी, आई फील सो, बट मैं यहाँ सुनाना चाहूँगी. तो ये वसंत जो अभी मौसम चल रहा है उसके ऊपर है कि पुलकित होती धरा आज, पीली सुनहरी धूप संग, देखो देख खिली सरसों खेत में, लो आ गया बसंत. पुलकित होती धरा आज, पीली सुनहरी धूप संग, देख खिली सरसों खेत में, लो आ गया बसंत. प्रिय धरती और अंबर को ये गुलाबी केसरी मौसम, प्रिय धरती और अंबर को ये गुलाबी केसरी मौसम, सोना लहलहाते गेहूं, लो आ गया बसंत. हर फूल खिलता मुस्कुराता, हर फूल खिल मुस्कुराता, ताजा तरी है उनके रंग, महकता बाग और वन, देखो आ गया बसंत. वाह. सरस्वती की बाजी वीणा, रोम रोम पसरा उमंग, मध्यम सुरों में बहता पवन, देखो आ गया बसंत. तितलियां भी हुई चंचल, तितलियां भी हुई चंचल, चूमती हर एक कली सुमन, हौले ही फिरे तमाम उपवन, लो देखो आ गया बसंत. बौर हुई अंबिया की डारी, बौर हुई अंबिया की डारी, बिखरी चहुमेर सुगंध, कोयल का सुरीला गायन, देखो झूम रहा ये वसंत, देखो झूम रहा ये वसंत. क्या बात है. That's it. वाव, मस्त असं डोळ्यासमोर उभं राहिलं सगळं छान छान. Thank you. यशश्री, तुला आई जेवायला बोलवते वाटतं. बोल ना. नाही मला एक सापडली आईच्या मोबाईलवर ताईने दिली मला एक मॉडर्न बालगीत म्हणून एक कविता आहे लहान बरं. मुलांची, तर मी वाचू. वाच ना. हो, वाच ना. आई बाबांच्या हातात कोण, आई बाबांच्या हातात बसलाय कोण, इटुकले पिटुकले मोबाईल घेऊन, मिचमिच करती येता फोन, टिंगटॉंग वाजती टोन. आई बाबांच्या हातात बसलाय कोण, इटुकले पिटुकले मोबाईल घेऊन, मिचमिच करती येता फोन, टिंगटॉंग वाजते टोन. झोपताना बोललो बाबा सांग ना गोष्ट, बाबांनी दाखवली वाचून पोस्ट. आई सोबत गेलो खायला कुल्फी, तिथे पण बसली काढत सेल्फी. आईचा पाहताच व्हॉट्सअप डीपी, बाबांचं भलतच वाढलं बीपी. आई बाबांच्या हातात बसलाय कोण,
इटुकले पिटुकले मोबाईल 2. छान. अरे यार आईचा पाहून व्हॉट्सअप डीपी बाबांचा वाढला बी. कोणी बसवली ही कविता? कोणी केली कविता ही? वृंदाने लिहिली का? नाही. आईला आता जस्ट आई बाहेरून आली, सो आई असं चेक करत होती आईचे ग्रुप, तर आईलाही म्हणजे सापडले. आई म्हणाली, बघ वाचतेस का? म्हणलं ओके वाचते. मग आता वाचली. अरे क्या बात है. पण आईला तुझ्या. अतरंगी खूप हा, मस्त. आई मस्त आता मस्त. आली आहे जरा. बर. ओके खूप छान. मी आत्ताच एका काव्य चौरंग कार्यक्रमात सादर केली मंगेश पाडगावकर यांची कविता, तर ती सादर करते. येस. मनमोकळं गाणं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. तुमचं दुःख खरं आहे कळतं मला. तुमचं दुःख खरं आहे कळतं मला. शपथ सांगतो तुमच्या इतकंच छळतं मला. वा. पण आज माझ्यासाठी सगळं विसरायचं. पण आज माझ्यासाठी सगळं विसरायचं. आपणच आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं. मस्त. सूर तर आहेतच, आपण फक्त झुलायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. क्या बात है. पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. किती सुंदर यार. मस्त. आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहेत. डोळे उघडून पहा तरी प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत. हिरव्या रानात पिवळ्या उन्हात जीव उधळून भुलायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. प्रत्येकाच्या मनात एक गोड गोड गुपित असतं. दरवळणारं अत्तर जसं इवल्याशा कुपीत असतं. आतून फुलत विश्वासाने चालायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. आपण असतो आपली धून गात राहा. आपण असतो आपली धून गात राहा. आपण असतो आपला पाऊस न्हात राहा. झुळझुळणाऱ्या झऱ्याला मनापासून ताल द्या. मुका घ्यायला फूल आलं त्याला आपले गाल द्या. इवल्या इवल्या थेंबावर सगळं आभाळ तोलायचं. ग्रेट. मन मोकळं, अगदी मोकळं मोकळं करायचं. पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. वाव. यार किती क्यूट ऐकवते आणि ती मस्त. मोकळं करायचं. मस्त यार मस्त. छान. माधुरी ताई, अब तुम्हारी बारी. सुनाओ कुछ. ही कविता म्हणजे मी काय अशी स्पर्धेच्या ज्याने नेहमी पुस्तक असं वाचता मला आवडलेली ही कविता. वाटेचं एक बरं आहे, तिला कशीही कधीही अंथरता येते सोयीनुसार. मैलाचा दगड मणके होतात, मैलोन मैल सरकत जातात. वाटेचा कणा तरीही ताठ आहे. वाटेचा कणा तरीही अगदी ताठ आहे. पाठदुखीचा प्रश्नमुळे तिच्या वाटेला येतोच कुठे. वाटेचं एक बरं आहे, भोवऱ्याला दोरी गुंडाळली ना तशी वाट सुद्धा डोंगराभोवती आवळता येते. घाटामध्ये पहा तरी मेरू पर्वताला विळखा घातलेल्या शेषासारखी ती कशी वळवळत असते. वाटेचं एक बरं आहे, गावातली वाट किती निर्मळ. वाऱ्याच्या नुसत्या झुळकेनेही नागमोडी वळण घेते. वाऱ्याच्या नुसत्या झुळकेनेही नागमोडी वळण घेत दुडू धावत असते. कधी कधी इतकी चिंचोळी मातीवर काढलेल्या ओरखड्यासारखी तर कधी लाटेसारखी वर खाली होत जाते. नदीमध्ये डुबकी घेत पैलतिरी बाहेर येते. वाटेचं एक बरं आहे, मात्र गाव सोडून
जेव्हा ती शहरात पळते निष्पाप पण तिचे सारे डांबराखाली दबले जाते. अनेक फाटे फोडून तिला वाटेल तसे राबवले जाते. वेगवेगळी नावे ठेवून कसे कसे वागवले जाते. वाटेचं एक बरं आहे, आपण ज्यांना पायऱ्या म्हणतो ना, पायऱ्या त्या याच वाटेला पडलेल्या घड्या असतात. वाटेच्या आयुष्यात हे असले चढ उतार बरेच दिसतात. असंख्य फांद्यांचा हा अजस्त्र वटवृक्ष, त्यावरून किती येतात आणि किती जातात त्याची गणती कोण करतं? गाव सोडून शहरात वळणाऱ्याला प्रत्येक वाटेची हीच गत होते. वाटेचं एक बरं आहे, तिला कशीही अंतरता येते सोयीनुसार. वाव. वा ह्यांच्या ना अरे. भारी आहे. सुंदर आहेत. कोणाची आहे कोणाची? नलेश पाटील, नलिश पाटलांची ना? मी वाचलेली नव्हती कधी. खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहेत. मस्त आहे यार, मस्त काय वाचलीस पण लिहून छान. गेलेत ना ते, तू मगाशी म्हणाली बघ की ते म्हणजे ते लिहून गेले ते कवी आणि हे सगळे अगदी अगदी. पण ते किती सुंदर ना. काय काय सोडून जातं किती, आणि आपण एक्सप्लोरच करत नाही किंवा राहून जातं, आयुष्य पुरत नाही आपल्याला एवढं सगळं अक्षरशः. वाचायला. वाव. आपण असा विचारच नाही करू शकत की वाट आणि ते आपल्या ह्याच्याशी रिलेट करून म्हणजे क्लास आहे एकदम. बस. आणि वाट हे पायऱ्यांना वाटेच्या घड्या पडलेल्या. ऐकू मस्त आहे काय ना? कल्पना खूपच आहे सुंदर, तुझ्या. खूपच कल्पनाच खूप सुंदर आहे कवितेत. जो न देखे रवी वो देखे कवी. कवी. अगदी अगदी. काय वाक्य, पण ते काय लिहून गेलेत. वा असं. पुन्हा हे करणार. अभ्यास कधी करते ती, एवढ्या गोष्टी करते. करते अभ्यास. मला आता माधुरी मावशीची जी कविता तुम्ही वाचली त्याच्यामधनं मला एक आईच्या बुक मध्ये कविता सापडली. तुम्ही वाच वाचली? ना, वाच ना. वा, वा. आज खुलेआम कवी संमेलनच आहे समजायचं. इर्षाद इर्षाद. मुकेश मास्कर यांची कविता आहे एक झरा. ओके. एक झरा जंगलातून झाडांच्या सावलीत फुलांच्या सुगंधात वाहत वाहत खळखळ गाणी गात मरुभूमीला पोहोचला आणि समोरच्या वाळवंटाचा अफाट विस्तार पाहून जागीच थबकला. त्याला वाळवंट पार करायचं होतं, पण ते शक्य नाही हे त्याच्या लक्षात आलं. वाळवंटावर रणरणणाऱ्या उन्हाने तापलेल्या वाळूत त्याची धार क्षीण होत चालली होती. जरा खंतावला, हिरमुसला. तेव्हा वाळूचा एक कण त्याला म्हणाला, साधी हवाही वाळवंट पार करू शकते, तर तूही हे वाळवंट पार करू शकतोस. जरा म्हणाला, हवेला उडता येतं, मी कसा उडणार? वाळूचा कण म्हणाला, एकट्याने उडायचं ठरवलंस तर कठीण आहे. उष्णतेची मदत घेऊन हवेसोबत उडालास तर काय कठीण आहे? जरा एकदम मागे सरत म्हणाला, अरे मग माझी ओळख काय राहिली? वाळूचा कण हसून म्हणाला, जी शिल्लक राहणार नाही ती तुझी ओळख कशी? झराने दोन क्षण विचार केला. वाफेच्या रूपात हवेच्या साथीने आकाशात झेप घेतली. वाळवंट पार करून तो एका डोंगरापर्यंत पोहोचला. तिथे बरसला आणि नव्या जंगलातून नव्या फुलांच्या सुगंधात नवी खळखळ करत वाहू लागला. आता लोक त्याला नदी म्हणतात. तेव्हा तोही असतो त्या वाळूच्या कणासारखा. आई ग, छान. किती क्या बात क्यूट, आहे. किती मस्त मस्त, आहे. सुंदर आहे यार. जी शिल्लकच राहणार नाहीये ती तुझी ती ओळख ओळख कसली? कसली? वा. एक्झॅक्टली. वाव.